नमस्कार. समाज सुधारक चॅनलवर तुमचे स्वागत आहे. या चॅनलच्या माध्यमातून आम्ही जगाला दिशा देणाऱ्या महापुरुषांचे विचार आणि त्यांच्या जीवनातील प्रेरणादायी संघर्ष तुमच्यापर्यंत पोहोचवतो. आज आपण पाहणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बुद्धिमत्तेची ती थरारक कथा, ज्याने ब्रिटिश न्यायाधीशांनाही निरुत्तर केले. चला तर मग सुरू करूया. मुंबईची ती ऐतिहासिक जुनी कचेरी, साल 1920 सकाळ. ब्रिटिश राजवटीतील न्यायाची ती जुनी वास्तू आजही अंगावर काटा आणत होती. सकाळी 10ची वेळ झाली होती आणि कोर्टाच्या मोठ्या हॉलमध्ये वर्दळ सुरू झाली होती. खिडक्यांतून सूर्याची कोवळी किरणे लाकडी बाकांवर पडत होती. हवेत जुन्या फाईल्सचा दरवळ होता. न्यायालयाचा मुख्य दरवाजा हळूच उघडला गेला. एका उंच ताठ कण्याच्या आणि आत्मविश्वासपूर्ण तरुणाने आत पाऊल टाकले. अंगात नीटनेटका काळा कोट, डोळ्यांवर चष्मा आणि चेहऱ्यावर एक विलक्षण तेज होते. ते दुसरे कुणी नसून डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर होते. त्यांच्या प्रत्येक पावलात एक वेगळी जिद्द आणि आत्मसन्मान जाणवत होता. बाबासाहेबांनी हॉलमध्ये प्रवेश करताच तिथल्या वातावरणात एक अनामिक शांतता पसरली. तिथे उपस्थित असलेल्या सवर्ण वकिलांच्या नजरा त्यांच्यावर खिळल्या. आदराऐवजी त्या नजरांमध्ये शतकानुशतकांचा जातीय द्वेष आणि तिरस्कार स्पष्टपणे दिसत होता. हा अछूत मुलगा बॅरिस्टर बनून आपल्या पवित्र कोर्टात कसा काय आला, अशा कुजबुजींना उधाण आले होते. बाबासाहेब शांतपणे आपल्यासाठी बसण्याची जागा शोधू लागले. हॉलमध्ये अनेक बाके रिकामी होती, पण जसे ते एखाद्या बाकाजवळ जात तिथले वकील मुद्दाम पसरून बसत किंवा आपली बॅग तिथे ठेवत. कोणालाही एका महार वकिलाला आपल्या शेजारी बसू द्यायचे नव्हते. माणुसकीपेक्षा जातीचा अहंकार त्या न्यायालयात जास्त मोठा झाला होता. इतक्यात एक लठ्ठ आणि गर्विष्ठ वकील जोरात हसला. त्याने बाबासाहेबांकडे पाहून उपहासाने म्हटले, "अरे ओह बॅरिस्टर, लंडनहून कायदे शिकून आला असशील, पण आमची बरोबरी करण्याचे स्वप्न बघू नकोस. तुझी जागा आमच्यात नाही. जा, बाहेर रस्त्यावर एखादे जुने पोते टाकून बस आणि तिथे तुझी वकिलीची दुकानदारी चालव." वकिलाचे हे शब्द ऐकून संपूर्ण कोर्ट हॉलमध्ये हाशा पिकला. काही लोक टाळ्या वाजवू लागले. बाबासाहेबांच्या काळजात एक क्षण वेदनेची कळ आली. हा अपमान नवीन नव्हता, पण आज तो न्यायाच्या मंदिरात झाला होता. तरीही त्यांचा चेहरा शांत होता. त्यांच्या डोळ्यात रागाऐवजी एक प्रकारचा दृढनिश्चय दिसत होता. बाबासाहेबांनी त्या वकिलाकडे पाहिले आणि अतिशय शांत पण खणखणीत आवाजात उत्तर दिले, "वकील साहेब, मी तुमच्या बाकावर बसण्यासाठी कायद्याचा अभ्यास केलेला नाही. मी शिक्षण घेतले आहे ते तुमच्या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी. लक्षात ठेवा, असा एक दिवस नक्की येईल जेव्हा तुम्हालाच न्यायासाठी माझ्यासमोर उभे राहावे लागेल." बाबासाहेबांनी अधिक वाद न घालता तिथून बाहेर पडणे पसंत केले. ते कोर्टाच्या इमारतीबाहेर आले. तिथे एक उघडा दगडी चबुतरा होता. त्यांनी स्वतःचा रुमाल काढून तो दगड साफ केला. आपली जुनी चामड्याची बॅग तिथे ठेवली आणि शांतपणे तिथेच बसले. त्यांनी आपले पुस्तक उघडले आणि अभ्यासात स्वतःला पूर्णपणे झोकून दिले. बाहेर ऊन तापू लागले होते. कधी पावसाची सर येत होती, पण बाबासाहेब त्या चबुतऱ्यावरच बसून राहिले. लोक येता जाता त्यांच्याकडे बघून हसत असत. काही लोक त्यांना चिडवण्यासाठी चबुतऱ्यावरचा बॅरिस्टर असे म्हणू लागले, पण बाबासाहेबांना कशाचीही पर्वा नव्हती. त्यांचे लक्ष फक्त आपल्या ध्येयावर आणि हातात असलेल्या कायद्याच्या पुस्तकांवर होते. त्याच मुंबई शहरात सेठ रामलाल नावाचा एक अतिशय श्रीमंत आणि प्रतिष्ठित व्यापारी राहत होता. त्याच्याकडे धनदौलत, मोठे महाल आणि समाजात खूप मान होता. पण त्याचे आयुष्य एका रात्रीत बदलले होते. त्याचा एकुलता एक मुलगा राकेश, ज्यावर एका जघन्य हत्येचा आरोप ठेवण्यात आला होता. संपूर्ण कुटुंब हादरून गेले होते. राकेशला पोलिसांनी अटक केली होती आणि संपूर्ण खटला त्याच्या विरोधात उभा करण्यात आला होता. कनिष्ठ न्यायालयाने सर्व पुरावे आणि साक्षीदारांच्या आधारे राकेशला दोषी ठरवले होते. त्याला थेट फाशीची शिक्षा सुनावली गेली. सेठ रामलाल आणि त्यांच्या पत्नीवर जणू आभाळच कोसळले. त्यांचा एकुलता एक मुलगा आता मृत्यूच्या दारात उभा होता. सेठ रामलालने मुंबईतील प्रत्येक मोठ्या आणि नामांकित वकिलाचे उंबरठे झिजवले. त्याने लाखो रुपये देण्याचे कबूल केले, पण प्रत्येक वकिलाने केसची फाईल पाहताच मान हलवले. "सेठजी, पुराव्यांचा डोंगर इतका मोठा आहे की तुमच्या मुलाला आता खुद्द देवही वाचवू शकत नाही," असे उत्तर प्रत्येक कार्यालयातून त्याला मिळू लागले होते. एक एक करून सर्व मोठ्या वकिलांनी केस घेण्यास नकार दिला. हताश झालेला सेठ रामलाल डोळ्यात अश्रू घेऊन त्याच कोर्टाच्या आवारात फिरत होता.
त्याच्या हातात मुलाच्या केसची फाईल होती. इतक्यात त्याच अहंकारी वकिलाने त्याला अडवले आणि क्रूरपणे हसत म्हणाला, "काय झाले सेठजी, अजूनही न्यायाची भीक मागत फिरत आहात की काय?" त्या वकिलाने उपहासाने कोर्टाच्या बाहेर असलेल्या चबुतऱ्याकडे बोट दाखवले आणि म्हणाला, "अरे, तुमच्या मुलाला वाचवणारा एकच विद्वान इथे आहे. तो बघा, बाहेर चबुतऱ्यावर बसलेला महार बॅरिस्टर. जा त्याच्याकडे, कदाचित तोच तुमच्या मुलाला फाशीच्या फंड्यातून बाहेर काढेल." हे ऐकून तिथले इतर वकीलही जोरजोरात टाळ्या वाजवून हसू लागले. सेठ रामलालसाठी आता थट्टेची वेळ नव्हती. बुडत्याला काठीचा आधारही पुरेसा असतो. तो तातडीने कोर्टाच्या बाहेर धावला. तिथे बाबासाहेब शांतपणे आपल्या फाईल्स वाचत बसले होते. सेठ त्यांच्या पाया पडला आणि ढसाढसा रडू लागला. त्याचा आवाज कापत होता. "बाबासाहेब, माझ्या एकुलत्या एक मुलाला वाचवा. मी तुमच्या चरणी आलो आहे. जर माझ्या मुलाला फाशी झाली तर त्याची आईही जगणार नाही. माझ्या घरातून 2 तिरड्या निघतील, एक माझ्या मुलाची आणि दुसरी त्याच्या आईची. मला वाचवा बाबासाहेब, मी आयुष्यभर तुमचा ऋणी राहीन." सेठ कळवळून विनंती करत होता. बाबासाहेबांनी त्याला दोन्ही हातांनी धरून उठवले. त्यांच्या डोळ्यात सेठबद्दल गेहरी करुणा दिसत होती. बाबासाहेब धीर गंभीर आवाजात म्हणाले, "सेठजी, मी तर एक अछूत मानला जाणारा वकील आहे. ज्या मोठ्या वकिलांनी हात टेकले तिथे मी काय करू शकणार?" सेठने हुणके देत उत्तर दिले, "नाही बाबासाहेब, तुमच्या चेहऱ्याकडे पाहून मला खात्री पटली आहे की या जगात जर कोणी माझ्या मुलाला वाचवू शकत असेल तर ते फक्त तुम्हीच आहात." बाबासाहेबांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या. त्यांना बालपणी आपली आई भीमाबाईंनी दिलेली ती अमूल्य शिकवण आठवली. "बाळा, जर कधी एखादा निर्दोष माणूस मृत्यूच्या मुखात जात असेल तर स्वतःचा जीव पणाला लावूनही त्याला वाचव. अपमान सहन करावा लागला तरी चालेल, पण सत्याच्या आणि न्यायाच्या बाजूने उभा राहताना कधी मागे हट नकोस." बाबासाहेबांनी सेठच्या हातातील फाईल घेतली आणि ती वाचायला सुरुवात केली. तासनतास ते प्रत्येक ओळ, प्रत्येक पुरावा आणि प्रत्येक साक्षीदाराची जबानी बारकाईने तपासत राहिले. फाशीची तारीख आता अवघ्या काही दिवसांवर आली होती. संपूर्ण शहराचे लक्ष या केसकडे लागले होते की हा चबुतऱ्यावरचा बॅरिस्टर आता नक्की काय चमत्कार करणार. अखेर तो दिवस उजाडला. न्यायालयाचा हॉल प्रेक्षकांनी आणि वकिलांनी खचाखच भरला होता. न्यायाधीशांच्या खुर्चीवर एक अतिशय कडक शिस्तीचे ब्रिटिश न्यायाधीश बसले होते. एका बाजूला सरकारी वकील आपल्या पुराव्यांसह सज्ज होते, तर दुसऱ्या बाजूला बचावासाठी डॉक्टर भीमराव आंबेडकर उभे होते. पाठीमागच्या बाकांवर तेच अहंकारी वकील मज्जा पाहण्यासाठी बसले होते. न्यायाधीशांनी गंभीर स्वरात विचारले, "मिस्टर आंबेडकर, आपल्या अशिलाच्या बचावासाठी आपल्याला काही विशेष युक्तिवाद किंवा नवीन पुरावे सादर करायचे आहेत का?" सर्वांना वाटले होते की आता बाबासाहेब लांबलचक भाषण देतील किंवा पुराव्यांवर तासनतास चर्चा करतील. पण बाबासाहेबांनी जे केले त्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. कोर्टात एकदम शांतता पसरली. बाबासाहेब शांतपणे उभे राहिले आणि म्हणाले, "नाही युअर ऑनर, मला कोणताही नवीन युक्तिवाद करायचा नाही किंवा पुरावे द्यायचे नाहीत. आपण जुन्या पुराव्यांच्या आधारावर आपला अंतिम निकाल सुनावू शकता." हे ऐकताच सेठ रामलालचे लोधय बसले. त्याला वाटले की बाबासाहेबांनी सुद्धा हार मानली आहे. अहंकारी वकिलांमध्ये गुजबूज सुरू झाली की बॅरिस्टर घाबरले. न्यायाधीशांनी आपला निकाल वाचायला सुरुवात केली. या प्रकरणातील सर्व पुरावे आणि साक्षीदारांचा विचार करता हे न्यायालय आरोपीला दोषी ठरवत आहे. या गुन्ह्यासाठी आरोपीला टू बी हँग्ड म्हणजे फाशीवर लटकवण्यात यावे अशी शिक्षा सुनावण्यात येत आहे. जसा हा निकाल ऐकला तसा सेठ रामलाल आणि त्याचे कुटुंब जोरात रडू लागले. पोलीस कर्मचारी पुढे सरसावले आणि त्यांनी आरोपी मुलाला फाशीच्या कोठडीकडे नेण्यासाठी पकडले. त्याच क्षणी बाबासाहेबांचा खणखणीत आवाज कोर्टात घुमला, "थांबा युअर ऑनर, बस इतकेच." न्यायाधीशांनी रागाने चष्मा सावरला आणि विचारले, "मिस्टर आंबेडकर, काय म्हणायचे आहे तुम्हाला? कोर्टाच्या निकालात व्यत्यय आणण्याचे धाडस तुम्ही कसे काय केले?" बाबासाहेबांनी कायद्याचे एक जाड पुस्तक हातात घेतले आणि न्यायाधीशांच्या डोळ्यात बघून शांतपणे म्हणाले, "युअर ऑनर, आपण आपल्या निकालात टू बी हँग्ड असे लिहिले आहे. मला ही शिक्षा मान्य आहे. पण कायदा असे सांगतो की शिक्षा तेवढीच असावी जेवढी लिखित स्वरूपात दिली आहे. आपण फक्त लटकवणे असे म्हटले आहे, मृत्यूपर्यंत नाही." संपूर्ण कोर्ट हॉलमध्ये सुई पडली तरी आवाज येईल इतकी शांतता पसरली. बाबासाहेब पुढे म्हणाले, "कायद्याच्या पुस्तकातील तरतुदींनुसार आपण आपल्या आदेशात हँग अंटिल डेथ म्हणजे मरेपर्यंत लटकवावे असा उल्लेख केलेला नाही. तुम्ही फक्त फाशीवर लटकवण्याची आज्ञा दिली आहे. त्यामुळे माझा अशील लटकवला जाईल, पण त्याला मरेपर्यंत लटकवून ठेवण्याचा अधिकार कुणालाही नाही." जर तुम्ही त्याला लटकवले आणि तो जिवंत राहिला तर तुम्हाला त्याला पुन्हा लटकवता येणार नाही.
कारण एकाच गुन्ह्यासाठी दोनदा फाशी देता येत नाही. कायद्याची ही तांत्रिक बारीकी खूप महत्त्वाची आहे आणि मी याच आधारावर न्याय मागत आहे. ब्रिटिश न्यायाधीशांच्या चेहऱ्याचा रंग उडाला. ते स्तिमित झाले. त्यांनी आजवर असा युक्तिवाद कधीच ऐकला नव्हता. न्यायाधीश बराच वेळ गप्प राहिले. त्यांनी कायद्याच्या पुस्तकातील पाने उलटली. बाबासाहेबांनी शोधून काढलेली ती तांत्रिक चूक इतकी मोठी होती की त्यावर कोणताही प्रतिवाद करणे शक्य नव्हते. ब्रिटिश कायद्यात शब्दांना खूप महत्त्व असते. अखेर न्यायाधीशांनी कबूल केले की हा कायदेशीर मुद्दा अत्यंत अचूक आहे आणि या आधारावर फाशीची शिक्षा अंमलात आणता येणार नाही. तांत्रिक त्रुटीमुळे राकेशची फाशीची शिक्षा तात्काळ रद्द करण्यात आली. न्यायालयात जणू चमत्कार झाला होता. जे वकील कालपर्यंत बाबासाहेबांचा अपमान करत होते, आज त्यांचे चेहरे पांढरे पडले होते. त्यांच्या माना शर्मेने खाली झुकल्या. चबुतऱ्यावर बसणारा हा महार बॅरिस्टर आज ज्ञानाच्या आणि बुद्धिमत्तेच्या बाबतीत त्या सर्वांच्या कित्येक योजनेपुढे होता. बाबासाहेबांनी त्या तरुणाला मृत्यूच्या जबड्यातून बाहेर काढले. त्यांनी त्याला त्याच्या रडणाऱ्या आईवडिलांच्या स्वाधीन केले. सेठ रामलालने कृतज्ञतेने बाबासाहेबांचे हात धरले. बाबासाहेब हळुवारपणे म्हणाले, सांभाळा आपल्या मुलाला. एका आईच्या चेहऱ्यावर हसू परतले. हेच माझ्या ज्ञानाचे आणि कष्टाचे सार्थक आहे. कायद्याचा उपयोग गरिबांना आणि निर्दोषांना न्याय देण्यासाठीच व्हायला हवा.